बाळासाहेब प्रकाश पारवे, गाव कोरेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, गट नंबर 6. गट नंबर 6 मधील हे नुकसान झालेलं तुम्ही पाहताय. अतिवृष्टी पाऊस आणि कॅनल म्हणजे आमचा कोरेगावचा तलाव ओव्हरफुल झाला आणि पाऊस 2 दिवस झालं भरपूर प्रमाणात पाऊसच बंद नाही. आणि इतका पाऊस आहे की तुम्ही बघू शकता की सोयाबीनचं प्रचंड प्रमाणात नुकसान. अख्ख्या शिवारामध्ये पाण्याचा ढऊ आणि इतकं पाणी की त्या प्रचंड प्रमाणात पाणी वावरात जायचं सुद्धा, रानं वाहून गेली सगळी अक्षरशः. इतकं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे की न भरून येणारं नुकसान आहे. ह्याचं इतकं नुकसान झालंय की तुम्ही बघू शकता ही किती नुकसान झालंय ते. समजा अख्खा पाण्याचा ढऊच आहे. आणि काही शेतकऱ्याला त्वरित शासनानं मदत करावी, काहीतरी थोडी जाणीव करून शेतकऱ्याचं थोडीसं तरी काहीतरी देणं लागता तुम्ही. मग तुम्ही शेतकऱ्याला थोडी तरी मदत करा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी ही नम्रतेची विनंती. राजगीर, राणा कोरेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. ही रात्री पाऊस झाल्यामुळं तलावात सांडवा पडला. नदीमध्ये पाणी मारलेलं नाही, ती नदी उलटून पाणी राहण्यात आलं आहे. पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चालू आहे. नदीत पाणी मातच नाही, एवढा पाऊस झाला आहे. रानं फुटून गेली. पाणी समजा रानं आमची धुवून गेली पण सोयाबीनचं काय राहिलंच नाही. बांध फुटून गेला अक्षरशः, एवढा पाऊस झाला आहे. तर आम्हाला शासनाने काय नम्र विनंती की आम्हाला काय ते लाभ भेटावा.